काय नाव आहे तुमचं? मी नरेंद्र सूर्यवंशी. तुम्ही इतक्या तुमच्या छोट्या मुलाला इथे घेऊन आला आहात, काय कारण आहे? कारण असं आहे की आता तर पर्यंत नीट होत नाहीये. कदाचित याच्या भविष्यापर्यंत नीट नाही राहणार आहे. त्याच्यामुळं कदाचित हे जे आताची जी सिच्युएशन आहे ती यानंतरही आणखीन बेकार होईल, म्हणून याच्या भविष्यासाठी आलोय. याच्या भविष्यासाठी तुम्ही आलेला आहात. तुमच्या घरातून आता कोणी नीटची परीक्षा वगैरे दिलेली आहे? माझ्या काकाची मुलगी आहे जी नीटमध्ये झालेली आहे आणि आता तो चांगल्या प्रकारे आहे, पण त्यालाही त्या प्रकारची मानसिकता आहे की एक्झाम कधी पास म्हणजे होते कधी होत नाही. ते खूप डिप्रेस असतात. मी बघितलंय त्याला की काय सिच्युएशन असते. तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे म्हणून तुम्ही इथे आलेला आहात? मला माझ्याच भविष्याची किंवा माझ्या मुलाच्या एवढ्या पुरती मर्यादित नाहीये. मला माझ्या देशाची भविष्याची चिंता आहे. कारण मी जेव्हा आपण बोलतो तेव्हा भारत माझा देश आहे म्हणतो आणि मला माझ्या देशाची चिंता आहे. म्हणून तिकडे दिल्लीमध्ये संसद मार्च होऊ देत नाहीये, त्यांच्यावर लाठीचार्ज केला. काय मागण्या पूर्ण होतील की नाही? कसं आहे माहिती आहे का, म्हणजे जेव्हा अन्यायाच्या विरोधात बोललेले असतील तेव्हा ही शस्त्र त्यांनी काढलेली आहेत. त्याच्यामुळं मला तरी वाटत नाही की आपण आणखीन स्वतंत्र भारतात जन्माला आलोय आणि स्वातंत्र्य पूर्णपणे मिळाले. बिलकुल नाहीये. जोपर्यंत पूर्णपणे स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत हे असं होतच राहील. गोरे गेले आणि आता काळे आले, बस, बाकी काही नाही. देशात तानाशाही वाढली असं वाटतंय का? तानाशाही ऑब्विसली 100% तानाशाही वाढलेली आहे. कुठल्याच गोष्टीमध्ये आता तुम्ही पाहत असाल, मी यवतमाळ जिल्ह्यातून येतो, रोज तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. घरकुल ज्याला म्हणतो आपण की प्रत्येकाच्या नावाने घरकुल भेटते. 2 मजली ज्याला माडी आहे त्याला घरकुल भेटते. ज्याच्या घरी खायची सोय नाही त्याला घरकुल नाही भेटत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे आज शिष्टाचार राहिलेला नाहीये, फक्त भ्रष्टाचार वाढत चाललाय. शिक्षण हे फक्त पैसेवाल्यांचं असं वाटतंय का तुम्हाला? बिलकुल ऑब्विसली 100% आहे. तुम्ही जर खूप प्रयत्न करून शिक्षणापर्यंत गेलात तरीही शेवटच्या आता तुम्ही पाहू शकता फक्त नीटच नाही तर आता जी आपण मास्तरकीची म्हणतोय टीईटी, टेट एक्झाम सुद्धा फुटलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत कुठल्याही एक्झाम नीट होत नाहीये. पेपर फुटेचे प्रकरण सतत वाढतात आहे. ऑब्विसली पेपर फुटीचं म्हणजे मुळात पेपर, तुम्ही जेव्हा पेपरला जाता, ऑनलाईन पेपर असते त्यावेळेस मुलींच्या कानातल्यापासून पायातल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट चेक केली जाते. परंतु पेपर त्यांची इकडे चेक करायच्या ऐवजी पेपर बाहेर अगोदरच निघलेला असते. ही मोठी शोकांतिका आहे. महानगरपालिकेच्या शाळा आणि प्रायव्हेट शाळा यांच्या शिक्षणात खूप तफावत झालेली असं वाटतंय का तुम्हाला? खरंच खूप तफावत झालेली आहे, पण मुळात याला जबाबदार कोण आहे ते सुद्धा पाहिलं पाहिजे आपण. जे गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जे शिक्षक आहेत ते 2-2 एक्झाम देऊन पास होऊन ते लागतात, पण त्या शिक्षकांना शिकवायचं सोडून बाकी सगळे कामं दिले जातात. म्हणून कदाचित शिक्षणाचा जो दर्जा आहे तो दुय्यम दर्जा म्हणून आपण जिल्हा परिषदच्या किंवा NMCच्या शाळांकडे बघतो. जिल्हा परिषदच्या शाळेतल्या शिक्षकांना BLOचे कामं दिलेली आहे. त्यांच्यामुळे आमच्या शाळेत शिक्षक येत नाही, म्हणून विद्यार्थी शासनाकडे मागणी करतात की आम्हाला शिक्षक द्या. काय वाटतं? बरोबर आहे. कारण काय माहितीये का, शिक्षक आजची कंडिशन तुम्ही जर पाहिली तर कंडिशन अशी आहे की जे शिक्षक लोक आहेत ते त्या मुलांच्या आईबापाला पाहत आहे BLO साठी. आईबाप जे आहे ते 2002चा पुरावा पाहत आहे आणि शिक्षक हे जे विद्यार्थी आहे हे नातं तर पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. विद्यार्थ्याच्या भरोशावर, शिक्षक मायबापाच्या भरोशावर असं झालेलं आहे. मास्तरकीची जी परिभाषा होती, मास्तर, मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे दर्जा, तो दर्जा आज ढासळलेला दिसत आहे. शेवटी तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलेला आहात? मी नरेंद्र सूर्यवंशी. मी यवतमाळ डिस्ट्रिक्ट उमरखेड वरून आलेलो आहोत.